कोणी दिली, कशी मिळाली? ते नाटक सुरू झालं 1989 साली. एक अभियान नाट्य स्पर्धा होती, त्याच्यामध्ये भक्ती बर्वेंनी पण एक नाटक केलं होतं, रेशीम गाठी. त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा त्यावेळेला, म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच त्या आदर्श आहेत, राहतील आयुष्यभर. आणि त्यांच्या बरोबर मला उत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं चाणक्यकरता. त्यात परेश रावळ पण होते, त्याच्यात शफी इनामदार पण होते, सगळे मोठे माणसं त्या स्पर्धेमध्ये होती. पण त्यात एक आत्मविश्वास असा मिळाला की आपण जो विचार करतो आणि जो विचार आपण व्यवस्थित केलेला आहे, तो विचार जर नीट आपण आखला, त्याचा आलेख नीट केला आणि तो जर आपण उतरवला, त्याला वेळ लागतो, पण तो तुम्हाला इतकं मोठं ज्याला म्हणतो प्लॅटफॉर्म देतं, व्यासपीठ देतं की ते आयुष्यभर राहतं. वा वा. आणि तो आत्मविश्वास मला या नाटकानं दिला की जो विचार आपण केलाय तो बरोबर आहे. आणि माझी काय म्हणतात त्याला, प्रतीक्षा करण्याची जी म्हणजे सहनशीलता आहे. पहिले मुळात कलाकाराला सहनशीलता ही असावी लागते. हा, कारण तुम्हाला उपेक्षा, तुम्हाला बाकीच्या लोकांच्या उपहास, हे सगळं सहन करावं लागतं. तुम्ही जर ते सहन करण्याची ताकद तुमच्यात नसेल तर तुम्ही होऊच शकत नाही, कारण सगळं मिळतं हे अगोदर. तर हे नाटक करत असताना लोक हसले पण की भाषा कोण ऐकेल, ह्या विषयात कुणाला रस आहे, याच्यात काही करोडोचं कौभांड नाही आहे, काही याच्यात प्रेम प्रकरण नाही आहे, बरोबर न असा केस उडवत आलेला हिरो आहे, आणि काही असं लाइटिंग नाही आहे, खूप अशा पद्धतीचं नाटक कोण बघेल. बरोबर. तशी उपेक्षा पण केली लोकांनी, कोणी पैसेही नाही दिले. पण मी तरी सुद्धा, माझ्या लग्नाचे दिवस होते, माझ्या लग्नाला जे मी लोन केलं होतं, त्यातल्या जवळजवळ पाऊण पैशाने मी माझं ह्या सगळ्याचं रंगपट, त्याचा कपडेपट, ती प्रॉपर्टी सगळं जमवून